क्वालिफायची मॅच खेळवायची बाकी राहिली होती ती सामना आता तुम्हाला भेटायला मिळेल आणि आताच्या घडीला पाहिले तर टॉस जिंकून मनोज इलेव्हन उंबरवाडी संघाने फर्स्ट पाहिले तर सातत्याने बॅटिंग घेतली आणि थेट विचार केला तर अगदी बॉलिंग करण्यासाठी जेके कुडचे संघाला इन्व्हाइट केलाय. तीन धाबा लगावल्यात मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची लढत पाहायला मिळते. लॉफ्टेड हिट सक्सेसफुल मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवलाय मिड विकेट गॅप सिलेक्शन चेंडू बाहेर. आताच्या घडीला विनोदच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट चौकार. फटक्यासाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय टीम मनोज इलेव्हन उंबरवाडी संघासाठी हे 2 फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचे. 2 बॉल्स वरती 7 रन्स कॅरी केलेत. विचार केला तर पहिला डॉट आला होता त्यानंतर 2 चेंडूवरती 7 रन्स टोटली फायनली धापलकावरती पाहायला गेलं तर उंबरवाडी संघाच्या धापलकावरती 7 धावा लगावल्या गेल्यात. लॉफ्टेड हिट सक्सेसफुल मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र आकाशाला भेदत चाललाय आउट ऑफ द पार बिग सिक्सर डीजे. आणि नवीन गोलंदाज दाखल झालीत आकाश जेके कुडसे संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या गडीला पहिल्या षटकामध्ये 16 धाबा ठोकण्यात यशस्वी ठरलाय. 2 फलंदाज तटेड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक. लॉफ्टेड हिट मिस टायमिंग फटका बसला चेंडूवरती रवी दाखल झालेत. विकेट किपर मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज बाद. पहिला झटका लागत असताना बॅटिंग करत असताना मनोज इलेव्हन उंबरवाडी जवळपास पाहायला गेले तर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकत असताना कमबॅक चे प्रयत्न दाखवत असताना जेके कुडचे संघासाठी आकाश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल लॉब केलाय मिस टायमिंग चेंडू पाहायला मिळतोय. टायमिंग चुकीचं ठरलाय मैदानाच्या आतमध्ये अलगद टिपला जाईल. पुन्हा एकदा दुसरा झटका बॅटिंग करत असताना टीम मनोज इलेव्हन उंबरवाडी संघाला फलंदाज बाद. त्याच लेव्हलचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं फॉलो थ्रो वरती गोलंदाज सागरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल अप्रतिम फटका. पुन्हा एकदा फॉलो थ्रो वरती क्षेत्ररक्षण लाजवाब. पुन्हा एकदा अजून एक झटका बॅटिंग करत असताना मनोज इलेव्हन उंबरवाडी संघाला लागेल फलंदाज तिसरा माघारी विकेटचं बदल. संघाचा दाफलक लॉस ऑफ 3 विकेट स्टॅग रोटेश टाकरेला मंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये लॉफ्टेड हिटिंग पारी करतील का. यावेळेला लॉफ्टेड हिट मिस टायमिंग स्ट्रोक फटका बसलाय क्षेत्ररक्षक जोडलाय टिपला जाईल संपला खेळ. अजून एक झटका बॅटिंग करत असताना टीम उंबरवाडी संघाला पटवर खेळत असताना पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये देखील एकच रन्स खर्च केलेले आहे. आतापर्यंत लॉफ्टेड हिट पुन्हा एकदा फटका बसला क्षेत्ररक्षक दिनेश जजमेंट लाजवाब आला पावली परतील. अजून एक फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये तू चल मैं आया. अजून एक झटका षटक समाप्त झाली. 19 वरती सेट झालेली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते टीम उंबरवाडी संघाचे आणि त्याच्याकडे शेवटचं षटक दिनेश दाखल झाले बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल टाकलाय अप्रतिम. पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि सातत्याने दर्जेदारीचं क्रिकेट. बॅक टू दी दगावच्या वाटेला मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त शांतता पाहायला मिळते कारण आत्ताच्या घडीला गोलंदाजी करणारा संघ चांगल्या दर्जाचं क्रिकेट दाखवतोय. या दरम्यान टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगला खेळ पाहायला मिळतो. यावेळेला दाबाची संधी पुन्हा एकदा पंचाने सिग्नल पोहोचवलाय आकाशाच्या दिशेनं उंगली उपर फलंदाज पुन्हा एकदा डीपर फलंदाज होतील बाद.
लागत असताना मनोज 11 उंबरवाडी संघाला पहिलं सत्र होईल समाप्त. 20 धाबा बनवल्या दापलगावरती उंबरवाडी संघानं आणि 24 बॉल मध्ये 21 धाबाची चेसिंग करत असताना JK कुडशे संघ. पहिलं सत्र समाप्त झाल्यानं पहिल्या सत्रामध्ये मनोज 11 उंबरवाडी संघानं बनवल्या तब्बल 20 आणि 24 बॉल मध्ये 21 धाबाची चेसिंग करत असताना टीम JK कुडशे संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका साइडला निश्चित रवींद्र अर्थात रवी आणि त्याचबरोबर आकाश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळत असताना. होईल दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिले षटक टाकत असताना विनोद हा गोलंदाज पहिला चेंडू टाकला अगदी लांब हिट करण्याचा प्रयत्न मिसअंडरस्टँडिंग चकवण्यात माहेर ठरतायत हे गोलंदाज. याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर या 24 बॉल मध्ये 21 च्या विरोधात खेळली. फाइन झोन ला एक क्षेत्ररक्षक लगावलाय. डीप फाइन ला एक क्षेत्ररक्षक आणि यावेळेला स्ट्रीपर कट मिडल ऑफ दी बॅट. जसा चेंडूला पाटला तसा पाठवला पार्किंग लॉटला. 6 सिक्सर पाहायला मिळतोय कारण 12 चेंडू शिल्लक आहे. 2 धाबा डिफेंड होतील का मनोज 11 उंबरवाडी संघाला. स्टाकरेला पुन्हा एकदा बॅट्समन आकाश पाहायला मिळत आहे. ज्या आकाशने एक चांगली दर्जाची भागीदारी बडवलेली आहे दापालकावरती तोच आताच्या घडीला पॉपिंग करण्यासाठी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अगदी विचारपूर्वक पाहायला गेलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट आज दाखवलेलं आहे JK कुडशे संघानं. या दरम्यान टाकलेला बॉल आणि सध्याच्या घडीला कालच्या दिवसातील सामना जिंकेल. आजच्या दिवसामध्ये JK कुडशे संघ एका ट्रॉफीचा हकदार होईल आणि जवळपास या स्पर्धेत बाहेर पडेल टीम मनोज 11 उंबरवाडी संघ आणि एका ट्रॉफी वरती जवळपास नाव कोरेल